आता एक नंबर माऊली कोकाटे चला. अक्षय महाडिक यांच्या वतीनं विशाल माने पुणेकरांसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आता हितली सगळी बसू द्या खाली, ही सगळी थोर मोठी मंडळी, सर्व प्रतिष्ठित मंडळी बसा खाली, बसा बसा तिथली खाली बसा. कोणी शिट्ट्या आणल्या? गडी हुशारच आहे. वा 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 वा. जबरदस्त कुस्तीची सलामी झडली तिकडं. थांबणे ही त्यांच्या रक्तातच नाही. मयूर मोरे आणि गौरव हजारे विशाल मानेसाठी सिद्धनाथ विष्णू महाडिक यांच्या वतीने 1000 रुपयाचं बक्षीस विशाल मानेसाठी आलेलं. विशाल इकडे बक्षीस घेऊन जा. आज का गर्दी झाली इतकी? का थांबलाय तुम्ही इतकी जण आतमध्ये? चला एका साईट वरती या, एका साईट वरती या. कुस्ती एकही सुटणार नाही. संदीप भाऊ दीपकचे कुस्ती निकालीच होणार. एकही कुस्ती आतापर्यंत रंबाली नाही, सुटणार नाही. मी कुस्ती निवेदक परशुराम पवार, आटपाडी तालुक्यातील माळेवाडी नावाचं गाव आहे. आज इथं बोलण्याची मला संधी नेवरी ग्रामस्थांनी दिलेला त्यांचा मनापासून धन्यवाद आहे. डोक्याला डोकं लागलेलं आणि डोक्यातल्या विचारानं चालते तिचं नाव कुस्ती बुद्धी बल. कोणाला लागलं? धनाजी धनाजी बिचुकले याच्या पायाला लागल्यामुळं रौप्य पदकाचा मानकरी शुभम दुधाळ, हिंद केसरी आखाडा ब्राह्मणी DYSP सुनील बापू साळुंखे यांचा पट्टा याला विजय घोषित करण्यात येत आहे. तुम्ही म्हणाल पोलीस दलानं काय दिलं? 23 जुलै 1952 भारत मातेला पहिला ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे खाशाबाद जाधव यांना जन्माची भाकरी पोलीस दलाने दिली. पहिले ट्रिबल महाराष्ट्र केसरी नरसिंह यादव 2011, 12 आणि 13 DYSP. दुसरे ट्रिबल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातले 2014, 15 आणि 16 DYSP. इच्छा मयूर मोरे इच्छा उचलतो आणि बाहेरची म्हणतात उचल. ती पूर्ण काय का कच्चा आहे का? आपल्याला माहिती आहे काय मरण चाललंय? ती पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जाणे त्याच्या वंश तेव्हा कळे. एक नंबरचे पलवान चला. हे लागलेत मोठे पलवान आहेत, दमान येत आहेत. माऊली कोकाटे, पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी तुम्ही चला. आपल्याला माहिती आहे व काय मरण चाललंय? ती पाण्यातला मासा झोप घेतो कैसा जाणे त्याच्या वंश तेव्हा कळे. पांचना वाटतंय धरावा वडावा लगेच पडावा. ती पुढलं काही शिवेला पिऊन आले, हीच मात्र आईला पिले. जोडी जोड आणि तोडीस तोड. शेर दिन 2 पोरा थांबणे हे त्याच्या रक्तात नाही. इच्छा का पण पाय कसा काटला बाबा गौरवना. गौरव फार डोक्यानं कुस्ती करणारा पोरगा आहे. बुद्धी बरोबर ताकदीचा वापर करणारा पोरगा आहे. हो 1659 ला अफजल खान चालून आले विजापूरच्या दरबारातला वजनदार सरदार. आणि त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे राजगडावरती होते, तिथं प्रतापगडावरती गेले. अफजल खाना बरोबर 35,000चं सैन्य होतं आणि आपली सगळी गोळा केली तर 7,000चं सैन्य झालं. पण त्यावेळेला ताकदीपेक्षा बुद्धीचा वापर केला. जावळीत आणून 1659 ला अफजल खानासारखा मोठा धुरंधर सेनापती याला धुळीत मिळवला. अफजल खान आल्यानंतर स्वराज अगदी हलवून गेला होती. इथलं पाटील की कुलकर्णी वतनदारी असणारे सगळे सैरावरा झाले, त्याचा स्वराज संपतोय म्हटले. पण शिवराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला स्वतःचा जीव धोक्यात घालून अफजल खानावरती विजय मिळवला. हो त्यावेळे का पलवानानं अफजल खानाचं मस्तक छटलं. संभाजी कावजी कोंढाळकर आकडीवर आकडी, आकडी वाकडी करा की तारा मंडळी, करा की तारा. माऊली कोकाटे तुम्ही आकड्यावरती या. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील मेजर तुम्ही आकड्यावरती या. आज लई दिवसानं ग्रामीण भागात कुस्ती पडली. पुण्याला गुंटा मंत्री आहेत व लय मोठी पैसेवाले आहेत पुण्याला गुंटा मंत्री. ती घेतात मोठमोठ्या कुस्त्या, पण ग्रामीण भागातल्या माणसांना कुस्ती बघायला ती मिळाली म्हणून आज नेवरी ग्रामस्थांनी महाराष्ट्रातली हाय व्होल्टेज कुस्ती टॉपची कुस्ती घेतल्या. जी कुस्ती क्षेत्रातले अभ्यासक आहेत त्यांना माहिती आहे कुस्ती काय आहे एक नंबरची. भल्या भल्यांना मिळाल्या चालू सीझनना, भल्या भल्यांना अनेक यात्राच्या मिटीने जंग जंग पिक्चरनं पण त्यांना मिळालं. ही कुस्ती आहे ना, ऐका 22 तारखेला सिद्धवाडीला जोडली होती दादा धडस सरपंच यांच्या गावाला.
पण तिथं माऊली कोकाटे आले नव्हते, त्यांच्या पायाला का हाताला लागलं होतं. पण नेवरीकरांची भक्ती मोठी आहे. आज तो माऊली कोकाटे लढताना बघायला मिळणार आहे. मयूरना छातीचा बोजा पाठीव टाकलेला आहे. शिवबाराजांच्या सैन्यामध्ये प्रत्येक मावळा पैलवान होता. सय्यद बंडाचा हात चक्करा संभाजी गावजी हो, सय्यद बंडाचा हात वरच्यावर चक्करा शिवा महाला पैलवान होता. अफजल खानाचं मस्तक धडाधडा संभाजी गावजी कोंडाळकर पैलवान होते. होता जीवा म्हणून वाचला शिवा. जीवा महाले तर असे होते, बसल्या जाग्यावरनं पार हात उडी घ्यायचे. नाभिय समाजातील पैलवान हो, गरीबाच्या घरातील. शिवबाराजांनी माहित होतं शेतकरी शेतमजुराच्या नांगर हाकणाराच्या पोराच्या हातात तलवारी दिल्या. मग हिंदवी स्वराज्य घडलं. आणि त्यावेळेला नेवरीच्या मातीतील महाडी घराणी हे त्यावेळेच राजे घराण्यातलं किती मोठं घराणं असेल बघा. त्यावेळेस स्वराज्य उभा करण्यात याही गावाचं लाभ मुलाचाच दादा हरुगलेचे पट्टे. संतोष आबा वेताळ सुर्लीकर हिंद केसरी आखाडा सैदापूरचे संस्थापक. आबा तुम्ही आखाड्यावरती या. आता सभापती त्यांच्या भाऊजाई झाल्यात. लाल माती किती देते बघा. हो, लाल माती किती देते बघा. काय होतं त्यांच्याकडं, वडील एका एसटी ड्रायव्हर म्हणून हो, पत्र्याचं घर मी बघितलं 2014 ला. पण या आबाने ती परिस्थिती बदलली, परिवर्तन घडवून आणलं या तरुणांना. आज 120 गंपर आहेत त्यांची. खडीकेशर फार मोठा आहे. जो हायवे चालला का त्याला सगळी खडी पुरवलं त्या वाघानं. पाटण खोऱ्यामधली कुस्ती जिवंत ठेवली. पाटण खोऱ्यामधला एक धुरंधर कराड तालुक्यातला नेतृत्व आहे. सातारा जिल्ह्याचं नेतृत्व सभापती म्हणून त्यांच्या भाऊजाई काम करतात. सरपंच म्हणून गावानी कारभार दिला त्या गावातला सुरलीचा हातात. असे संतोष आबा 2014 ला इंद केसरी झाले. तशी गरीब परिस्थिती मुलं इंद्रजित बाया कुस्ती सोडून घराकडे आले. गरीब परिस्थिती, वडिलाला पुढे आजार झाले. वडील आजारी पडले. ऑपरेशनला 7.5 लाख रुपये खर्च झाला पुण्याला. म्हणून कुस्ती सोडून घराकडे आले. भाऊ मिलिटरी मध्ये, भाऊ धाकटा भाऊ मिलिटरी. मग मिलिटरी म्हणून सांगितलं आबा तू थांबायचं नाही. पुन्हा श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त सिद्धनाथ देवाच्या आशीर्वादानं एक भव्य आणि दिव्य असा महाराष्ट्र दिन टॉपचं कुस्ती मैदान अखंड हिंदुस्थानाचं लक्ष वेधून घेणारा नेवरीच्या पावन मातीमध्ये गौरव आणि मयूर कुस्ती करा. मनात आणलं तर काय मिनिटात कुस्ती करता येते. सिकंदर शेखनं 2024च्या अधिवेशन मध्ये गत वर्षीचा विजेता महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेवरती 42 सेकंदात विजय मिळवला. गामानं पोलंडच्या झिस्कोवरती 40 सेकंदात पत्त्याला विजय मिळवला. मनात आणलं तर कुस्ती करता येते. चालूच सांगतो राहुदी बाळा 100 वर्षाचा जयदीप पाटील गंगावेश तालमीचा पृथ्वीराज मोहोळवरती 1.5 मिनिटात विजय मिळवला. हो, जीवूरचं पोरगा त्याचे चुलती आमदार आहेत नारायण आबा पाटील. जयदीप पाटील गंगावेशचा आणि आबा युट्यूब चालवून तरी बी सांगतोय सत्य घटना. चालूच्या अधिवेशन मध्ये आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचे 2 पैलवान फायनलला आले. माती आणि गादी विभागातनं. आणि तिथं गंगावेश तालमीचे 2 पैलवान फायनल आले. माती विभागातनं सिकंदर शेख गंगावेश तालमीचा महाराष्ट्र केसरी अष्टमेंद केसरी आणि महेंद्र गायकवाड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा. तोच गादी विभागातनं हर्षवर्धन सतगीर आणि जयदीप पाटील गंगावेश तालमीचा. काय योगा गंगावेश तालीम. कारण महाराष्ट्रातली टॉपची तालीम आहे. 14 टायटल गदा त्या गंगावेशकर आहे. 64 आणि 65 त्यांच्या 2 गदा आहेत. 1969 चे महाराष्ट्र केसरी, 1972 चे रस्तमिंद केसरी हरिश्चंद्र बिराजकर मामा त्यांच्या 2 गदा आहेत. 1978 चे महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम नेरली वाळवा तालुका त्यांचे गदा आहे. 1992 चे महाराष्ट्र केसरी संभाजी पाटील आसगावकर त्यांचे गदा आहे. 1984 चे महाराष्ट्र केसरी नामदेव मुळे त्यांचे गदा. त्यानंतर 38 वर्षानंतर सिकंदर शेखनं 2024 ला महाराष्ट्राची टायटल गदा त्या तालमीला मिळवून दिली. तेव्हा 2025 ला रस्तमिंद केसरीची गदा त्याचे 2 गदा. माऊली जमदारे महान भारत केसरी, योगेश बोंबाळे महान भारत केसरी
2014 हिंद केसरी संतोष वेताळ यांचे गदा, अशा 14 टायटल गदा त्या गंगावेश तालमीला आहे. राजश्री शाहू राजेंनी गादीवरती बसल्यानंतर पहिली तालमीची मुहूर्तमेढ रवली, शाहू गंगावेश स्थापना केली आणि त्याच गंगावेश तालमीने अनेक पलवान दिले. अस्सल पलवान असलम काजी, नितीन खुर्दा, सचिन खुर्दा, विश्वास सदा हरुगले, हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, राष्ट्रकुल विजेते असे अनेक पलवान दिले गंगावेश तालमीला. आबा तुम्ही आकडावरती या, अनेक पलवान. चला पृथ्वीराज तुम्ही या, माऊली कोकाटे तुम्ही या. वेळेत मैदान संपतंय बाळानो. हो का, आता 8:45 वाजत आलेले आहे. लय नाईट शो नकोय. मेजर काय होतंय माहितीये का, इथनं जायचं पोराने, आंघोळ करायची, कणिक मळायची, पार्टनरनं भाजी चिरायची, स्वयंपाक बनवायचा आणि मग झोपायचं. सकाळ पाठ 4 वाजता देतो हंटर घेऊन, कुठे लागल बघत नाही हो. पैलवानांचं जीवन खडतर आहे, पैलवानांचं जीवन संघर्षमय आहे. पैलवानकी इतकी सोपी नव्ह. आज गेला आणि उद्या पैलवान घडला. अजून तर महाराष्ट्रात अशी मिशन आली नाही, तिकडं टाकलं पोरगा, तिकडं महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान घडून काढले. नक्कीच काम चांगलं आहे. काय तिकडं मैदान दिसायला लागलंय बघा की पलीकडे एलईडी वरती आखो डेका हाल. तिकडे एलईडी वरती मैदान किती सुंदर त्यांना दिसायला लागलाय आणि प्रत्येक जण आपला चेहरा कुठं वळकायला लागलेला आहे. चला आता 1 नंबरचे पलवान, चला पंच आलेले आहेत. पृथ्वीराज पाटील तुम्ही चला, माऊली कोकाटे तुम्ही चला. आता सिद्धनाथ यात्रा कमिटी 1 नंबरची कुस्ती जोडण्यासाठीचा श्री सिद्धनाथ यात्रा कमिटी नेवरी कुस्ती संघटक, सर्व आपण आकडावरती आजी माझी कुस्ती संघटक या. पृथ्वीराज पाटील थांबा गेले पलवानी उद्या. पृथ्वीराज पाटील तुम्ही चला, माऊली कोकाटे तुम्ही चला. हे पृथ्वीराज चलिये की पृथ्वीराज पाटील काय झालं रे बघा, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील. हा, सातारा जिल्ह्याचे कीर्ती कळस, महाराष्ट्राचे मानबिंदू, हिंद केसरी संतोष वेताळ यांचा सन्मान नेवरी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आजच्या ऐतिहासिक मैदानावरती हा सन्मान पार पडतोय. हे पृथ्वीराज काय झालं बाबा, सगळे माऊली कोकाटे ये. फोन करायचा तर आबांचा सन्मान पार पडायला लागलेला, अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेत असामान्य व्यक्तिमत्व घडवलेले हिंद केसरी संतोष वेताळ यांचा सन्मान होतोय. 5 कोटी रुपये खर्चून कृष्णा कोयनेच्या संगमावरती सैदापूरच्या मातीत हिंद केसरी आकडा काढला. आज 100-125 पोरं तिथं सराव करायला लागलेल्या. राहुल रुपनार यांचा सन्मानित पार पडतोय. काय झालं पृथ्वीराज, हे पृथ्वीराज चलिये, माऊली कोकाटे काय झालं. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील तुम्ही आकडावरती या. चलाचा वेळ लावू नका. माऊली कोकाटे महाराष्ट्राचा वादळी पलवान आणि आकड्यावरती येतात भारत मातेच्या कीर्तीमुळे अस्सल तारा महाराष्ट्र केसरी अंतिम राहणार. कुस्ती कुणावरती होते संपलेल्या कुस्तीमध्ये